देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम पार पडत आहे। या कार्यक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला दिसून येते। पुण्यामध्ये गेल्या 8 दिवसापासून राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली होती। आपण पाहू शकतो कशा प्रकारे बॅनरबाजी देखील केलेली आहे आणि राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी देशभरातील विविध ठिकाणाहून नागरिक पुण्यामध्ये तरुण विद्यार्थी देखील येत आहेत। आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांचा उत्साह देखील वेगळाच आपल्याला दिसून येते। राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत आहे आणि या ठिकाणी आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत। आपण त्यांच्याशी बातचीत देखील करणार आहोत। काय सांगाल राहुल गांधी येतात? राहुल गांधी हमारे इसमें प्रभाग में आ रहे हैं, हमको बहुत खुशी है। हम लोग ये 25 करोड़ जो बच्चे हैं, मुस्लिम के बच्चे हैं, वो सब राहुल गांधी के हैं। जो फ्यूचर आने वाला है सब समर्थन में है, राहुल गांधी के समर्थन में है। जो भी होगा सब अच्छा होगा। हम सब प्रोटेक्ट अच्छे से अच्छा एजुकेशन मिले और अगली बार बच्चों के नीट पेपर के लिए अच्छे से ये ना हो, इसके लिए हम लोग इससे ये करने हैं जम के बच्चों को लेके आए। आजच्या कार्यक्रमातून वेगळा संदेश जाईल? यही नक्कीच जाईल सर। आपण काही युवामध्ये चांगला संदेश जाईल याचा, कारण काय जेनसी जेवढे पण आहे ते आता राहुल गांधी सोबत आहे आणि राहुल गांधी देशची आंधी राहुल गांधी। आपण काही विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल आज राहुल गांधी येत आहेत? ये एजुकेशन के बारे में पूछेंगे, उनको बोलेंगे कि एजुकेशन सिस्टम में थोड़े चेंजेस वगैरह कराओ, हमारे अच्छा रहेगा उसमें। राहुल गांधी येण्याची उत्सुकता होती? Because they are come because of education and women safety, and in our education we want difference and thank you. सलीना हो राहुल काय सांगाल तुम्ही? आज राहुल गांधी येणार असल्यामुळे सर्व देशाचं लक्ष आजच्या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे। काय वेगळा अपेक्षा राहुल गांधीकडून काय काय आहेत अपेक्षा? काय तर या देशामध्ये आजकाल बोलतात बेटी बचाओ बेटी पढाओ, पण ते कुठं चाललेले नाही, बेटींवरच अत्याचार चाललेले। बस एवढंच निरोप द्यायचा आहे त्यांना की हे सगळं थांबलं पाहिजे आणि बंद झालं पाहिजे। हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही राहुल गांधी यांच्याकडे आशादायीने पाहतात? हो, आशेनेच पाहतो त्यांच्याकडे, म्हणून तरी आम्ही एवढे सगळेजण आलेलो आहे की त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की हे सगळं बंद व्हावं म्हणून। आजच्या कार्यक्रमामुळे काय वेगळा संदेश जाईल देशामध्ये? आजच्या कार्यक्रमात सर्वांचं लक्ष लागलं होतं। पेपर फुटीनंतर मोठं आंदोलन उभं राहिलं, विद्यार्थ्यासाठी राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला। काय राहुल गांधी खरंच बदल आणतील देशात? आणतील ना, कारण काही काळांमध्ये काँग्रेस पक्षांचा ज्या वेळेस देशावरती म्हणजे त्यांचा हे होता, तर त्यावेळेस ज्या त्यांचे जे आजी वगैरे होते ना, त्यावेळेस सगळं काय महागाई नव्हती, काय नव्हतं, सगळं स्वस्त होतं। सोन्यापासून तर पूर्ण जे धान्य वगैरे जे आहे ते सगळं स्वस्त होतं। आणि जशी महागाई वाढलेली आहे तसे स्टुडंट लोकांचे फीज वगैरे सगळे वाढलेले आहेत। इतकी आमची कॅपॅसिटी नाहीये 1,00,000-2 लाख रुपये भरायची मुलांना शिकवण्याची। त्याच्यासाठी ह्या अपेक्षावरती आम्ही आलो आहोत। काय सांगाल तुम्ही? आई फील राहुल गांधी हमारे सबका रोल मॉडल है। जो भी कर सकता है वो राहुल गांधी कर सकता है। आई मीन नॉलेज के हिसाब से बोलो, सब चीज़ के हिसाब से राहुल गांधी को सब चीज़ का नॉलेज है। एंड आई फील कि ऐसी कंट्री को एक नॉलेजेबल एंड रिस्पेक्टेड एंड एजुकेटेड प्रधानमंत्री की जरूरत है। तो उन सब के लिए हम है इधर, और हम ही उनके साथ हम साथ देंगे और आगे चल के भी हम उनका साथ देंगे। जर तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, आजच्या कार्यक्रमात सर्व संपूर्ण देशात लक्ष लागले, परंतु भाजपकडून असा आरोप केला जातो की काँग्रेसचे लोक पैसे देऊन विद्यार्थ्यांना घेऊन येतात। आता चंदा चोरी माहिती आहे तुम्हाला, ते लोकच आम्हाला म्हणतायत की आम्ही पैसे वाटून इथं लोक आणले। यांना कोणा पण विचारा, कोण पैसे घेऊन आलंय का, कोण पैसे देऊन आले का? हे सगळे राहुल गांधीचे चाहते आणि हे लोकच राहुल गांधीला पुढे निवडून आणणार आहेत। आणि आमची एकच पसंत राहुल गांधी, आणि जे एज्युकेशन मध्ये जे चेंजेस करू शकतात ते राहुल गांधी, आणि ते उच्च शिक्षित आहेत। इट्स व्हेरी गुड की ते येत आहेत, कारण तुम्हाला पण माहिती आहे की पूर्ण जगभरात म्हणजे कसे प्रोटेस्ट सुरू आहेत पोरांना घेऊन। लाईक आम्ही म्हणजे एवढे काय म्हणतात त्याला, अभ्यास करतो, सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही हे करतो, बट त्या गोष्टी इन फ्युचर त्या गोष्टी आपल्यावरच अफेक्ट होतात, राईट? मग जे पण आमचे जे जनरल क्वेश्चन्स आहेत त्या गोष्टीसाठी एक व्हॉइस रेज करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। तुमच्याशी आज गांधी स्वतः संवाद साधणार आहेत। आजच्या संवादामुळे वेगळ्या देशामध्ये संदेश जाईल? आजच्या संवादामुळे वेगळा संदेश जाईल देशामध्ये? हो, जायलाच पाहिजे, बिकॉज
खूप सारं एज्युकेशन सिस्टीम खूप जास्ती करप्ट व्हायला लागली आहे. जसं की तुम्ही बघितलं 21 जणांनी सुसाईड केलं. हे बस एक खूपच कमी म्हणजे जे डेथ झाले त्यांचं खूप जस्ट त्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांचं आले. पण असे खूपसे लाखो मुलं आहेत जे एव्हरी इयर सुसाईड करतात जस्ट बिकॉज ऑफ एक एज्युकेशन सिस्टम. तर बेसिक राईट आहे आपला एज्युकेशन सिस्टीम. पण त्यासाठी जर का मुलं मरत असतील, सुसाईड करत असतील, ते खूप खूप म्हणजे खूप मोठी यांच्यासाठी, या गव्हर्नमेंटसाठी ही गोष्ट खूप छोटी असेल. बट आमच्यासाठी जे कॉमन पीपल आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यांच्या पॅरेंट्सवरती काय होत असेल ते आम्ही समजू शकतो. That's it. पेपर फुटीनंतर देशामध्ये मोठं आंदोलन झालं तरुणांसाठी. परंतु आजच्या कार्यक्रमाकडे कसं पाहता तुम्ही? पेपर फुटीनंतर मोठं आंदोलन झालं होतं, तरुणाईंना मोठा प्रतिसाद देखील राहुल गांधीला दिलाय तरुणाईनं. आणि आजच्या आम्ही त्यांच्याकडूनच होप्स ठेवतोय की आता ते मागच्या न जमलं नाही ते हे तरी करतील असं आम्ही त्यांच्याकडून होप्स ठेवतो. अपेक्षा आहे राहुल गांधीकडून काही? हा, होपफुली. काय सांगाल, तुम्हाला आणखी काय बोलायचं? अजून काय नाही, बट तेच आहे की ज्या म्हणजे चालू आहेत सगळ्या गोष्टी, जे म्हणजे आम्ही प्रिपरेशन करतो, एक्झाम्स असू दे किंवा बाकीच्या गोष्टी असू देत, तर ते ऍट द एंड कुठं तर त्या गोष्टीला फुल स्टॉप लागला पाहिजे. आणि आमच्या फ्युचर, कारण ह्यांच्याच हाती आहे राईट, तर मग ते आमच्यासाठी ऍक्शन घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांचं भविष्य राहुल गांधीकडेच म्हणून पाहता का तुम्ही? हो. बिकॉज ते एक एज्युकेटेड इंसान आहे. आम्ही त्यांच्याकडेच बघतो की ते आमचं काहीतरी आम्हाला जे कमी पडतं ते पुढे नेतील, त्याचंच आम्ही एक्सपेक्ट करतो. सो आता राहुल गांधी सर पुण्यामध्ये येत आहेत आणि आमची फक्त एकच इच्छा आहे की त्यांनी युवकांचा आवाज ऐकावा. आणि इथे जे काही दादागिरी चालू आहे किंवा जे काही मोनोपोली चालू आहे, तर ती कोणतंही सरकार असू दे तर ते व्हायला नाही पाहिजे. तर छात्रांचं नक्कीच सरकारने ऐकावं आणि राहुल गांधींनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आणि जसं अभिजित दिपक्यांनी सुद्धा आता ही चळवळ उभी केलेली आहे. सो मला असं वाटतंय की हा चांगला एक विरोधी पक्ष म्हणून नक्कीच त्यांनी काम करावं आणि पुढे नक्कीच त्यांना ऑल द बेस्ट. अपेक्षा काय आहेत राहुल गांधी? राहुल गांधींकडून अपेक्षा हीच आहे की त्यांनी पॉलिटिकल अजेंडा नाही केला पाहिजे. त्यांनी ऍक्च्युली खरोखर मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी आणि जे काही चुकीचं होतंय त्याच्यावरती आवाज उचलला पाहिजे. सर्वांना आशा आहे की राहुल गांधी बदल करतील. नक्कीच आशा आहे, कारण आतापर्यंत जे काही आपण भलेही त्यांचे न्यूज बरेच आलेले नसतील, पण आतापर्यंत जे काही आपण रील्सवरती त्यांनी जे काही भारत यात्रा केलेली आहे, तर मला वाटतं नक्कीच हे ह्याच्यामध्ये सफल होतील. उत्सुकता म्हणण्यापेक्षा एक अपेक्षा आहे की मुलांची मागणी पुरी होईल, मुलांचं ऐकून घेतील हे लोक, हेच आमची इच्छा आहे. आणि आता हळूहळू होत आहे सगळं, हळूहळू मुलांच्या पण फेवरमध्ये घेत आहेत सगळं, तर मी आनंदी या गोष्टीहून आणि अजून हे पुढे व्हावं असं मला वाटतं. राहुल गांधी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यामध्ये येणार असल्यामुळे पुण्यामध्ये मोठी उत्सुकता देखील लागलेली आहे. सर्वांचं आता पुण्याकडे लक्ष लागले आहे. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी नेमकं काय संवाद साधणार हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.